कुरुक्षेत्र डॉक्टर बाळासाहेब शिंदे लिखित पुस्तकाचे क्रमशः वाचा। त्यावेळी कर्ण म्हणाला, द्रौपदी, दास, पुत्र आणि पराधीन राहणारी नारी हे धन संपत्तीचे स्वामी नसतात। जिचा पती आपल्या ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाला आहे अशा निर्धन दासीची पत्नी आणि दासाचे सारे धन या सर्वावर त्या दासाच्या स्वामीचा अधिकार असतो। म्हणून हे द्रौपदी, तू आता राजा दुर्योधनाच्या परिवारामध्ये जाऊन सेवा कर। आता हेच कार्य तुझ्यासाठी शिल्लक राहिले आहे, ज्यासाठी तुला येथे आदेश दिला जातो आहे। आजपासून धृतराष्ट्राचे सर्व पुत्र तुझे स्वामी आहेत, पांडव नाहीत। तेव्हा आता तू दुसरा पती निवड, ज्याच्यामुळे द्रुतक्रीडेद्वारे तुला पुन्हा कुणाची दासी व्हावे लागणार नाही। दासीपणामध्ये स्त्री स्वेच्छाचारित्र्या प्रसिद्ध झाली आहे, म्हणून तुला हा दास्यत्व भाव प्राप्त झाला आहे। द्रौपदी, आता सर्व पांडव हरले आहेत, दास बनले आहेत। आता तू दासी झाली आहेस। ते हरलेले पांडव तुझे पती नाहीत। धृतराष्ट्राला आता या जन्मात पराक्रम आणि पुरुषार्थाची आवश्यकता वाटत नाही। त्याने जुगारामध्ये तुला डावावर मांडले आहे। कर्णाचे बोलणे ऐकून अपमानित झालेला भीम रागाने जोरजोरात श्वास सोडत होता। रागाने डोळे लाल झाले होते। युधिष्ठिराचे काय करावे असे त्याला वाटत होते। त्यावेळी द्रौपदी रागाने पेटून उठली आणि म्हणाली, ही सभा हस्तिनापुराच्या सम्राटाची आहे असे वाटत नाही। कारण आम्ही आपल्या घराण्याविषयी ऐकून होतो, त्यामुळे आदर होता। जेथे योग्य तो न्याय निवाडा केला जातो, अन्यायाला वाचा फोडली जाते, अन्यायाविरुद्ध दाद दिली जाते, ही खरी सभा राजाची सभा। ही सभा रस्त्यावर, झाडाखाली किंवा पारावर बसलेल्या टवाळखोरांच्या गुंडांच्या सभेसारखी वाटते। काही गुंड एखाद्या नारीला अशिष्ट भाषेत बोलतात, नारीची विटंबना करतात आणि बाकीचे गुपचूप केवळ बघीत बसतात। कसले हे पराक्रमी क्षत्रिय! मी नारी म्हणून, अबला म्हणून नाही, तर अन्यायाला न्याय मिळावा म्हणून आक्रोशित करत आहे। अशा अवस्थेत राजाने, त्याच्या मंत्र्यांनी, वृद्धांनी, सल्लागारांनी, आप्तसखियांनी काय योग्य काय अयोग्य याचा न्याय निवाडा करायला हवा, तसा प्रयत्न करायला हवा। ज्या राजाचे मंत्रीगण, पुत्र आणि सल्लागार दुर्बुद्धीवाले आहेत, त्या समाजाचे भले कसे होणार? जबाबदार माणसे अशी शेळपटासारखी गप्प बसली तर दुष्ट दुर्जनांची फावणार आणि एक दिवस या पृथ्वीवर गुंडाराज अवतरणार। मग अराजकता माजणार, गुंडांचा सुळसुळाट होणार। माझ्या मते हे गुंड म्हणजेच राक्षस। राक्षसांना ठार मारायला हवे, पण त्यांच्या विरुद्ध कोणी बोलत नाही। अशा वेळी जगतपालक प्रभू श्रीकृष्णाशिवाय मला कोण मदत करणार? द्रौपदीच्या शब्दांनी भीमाला आणखीन क्रोध आला। रागाने तो युधिष्ठिराला म्हणाला, महाराज, आपण द्रौपदीला डावावर लावून जुगार खेळला नसता तर हे दुष्ट शत्रू आपणास असे बोलले नसते, तशी त्यांची हिंमत झाली नसती। भीमाचे बोलणे ऐकून गप्प, उदास आणि दुःखी बसलेल्या युधिष्ठिराला दुर्योधन म्हणाला, सर्व पांडव तुझ्या अधीन आहेत। तूच द्रौपदीच्या प्रश्नावर काहीतरी बोल। काय तू द्रौपदीला हरलेली मानत नाहीस? असे म्हणत दुर्योधनाने कर्णाला प्रोत्साहन देत आणि भीमाचा तिरस्कार करीत आपल्या डाव्या मांडीवरचे वस्त्र बाजूला करून मांडी दाखवली। द्रौपदीने हसत पाहिले। त्याला पाहून भीमाचे डोळे क्रोधाने लाल झाले। तो डोळे वटारून पाहत होता। भर सभेत तो दुर्योधनाला म्हणाला, दुर्योधन, युद्धामध्ये तुझी ही मांडी माझ्या गदेने फोडून टाकीन, तेव्हाच मला आपल्या पूर्वजांप्रमाणे पुण्यलोकाची प्राप्ती होईल। त्यावेळी क्रोधाने युक्त भीमाच्या रोमारोमातून आगीच्या जणू ठिणग्या निघत होत्या। त्यावेळी युधिष्ठिर म्हणाले, कौरवांनो, इकडे लक्ष द्या। भीमाकडून आता
तुम्हाला भय उपस्थित झाले आहे. दैवामुळे भरतवंशाच्या पुढे महान अन्याय उत्पन्न झाला आहे. धृतराष्ट्र पुत्रांनो, तुम्ही मर्यादेचे उल्लंघन करून जुगार खेळला आहात म्हणून तर तुम्ही भर सभेमध्ये द्रौपदीला आणून तिच्यासाठी विवाद करीत आहात. तुमचा योग आणि क्षेम दोन्ही नष्ट होऊ लागले आहेत. आज सर्व लोकांना माहिती झाली आहे की कौरव पापपूर्ण मंत्रांना करीत आहेत. कौरवांनो, तुम्ही धर्माची ही महत्ता समजून घ्या, कारण धर्माचा नाश झाल्यानंतर सर्व सभेला दोष लागतो. जर जुगार खेळणारा राजा युधिष्ठिराने स्वतः हरण्यापूर्वी द्रौपदीला डावावर लावले असते तर ते करता आले असते, परंतु तो स्वतः अगोदर हरला असल्यामुळे त्याला द्रौपदीला डावावर लावण्याचा अधिकार नाही. अनाधिकारी पुरुष ज्या धनाला डावावर लावतो त्याची हार जीत मी त्याप्रमाणे मानतो. असे कोणी स्वप्नामध्ये एखादे धन हारलो किंवा जिंकतो. कौरवांनो, तुम्ही शकुनीचे ऐकून धर्मभ्रष्ट होऊ नका. दुर्योधन म्हणाला, द्रौपदी, मी भीम, अर्जुन, नकुल आणि दुर्योधन म्हणाला, द्रौपदी, मी भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवाचा विचार मानायला तयार आहे. या सर्व लोकांनी म्हणावे की युधिष्ठिराला तुला हरण्याचा किंवा डावावर लावण्याचा अधिकार नाही, मग तुला दासीपणातून मुक्त करतो. अर्जुन म्हणाला, युधिष्ठिर अगोदर आम्हाला डावावर लावायचे अधिकारी होते, परंतु जेव्हा ते स्वतः हरले तर कुणाचे स्वामी राहिले. या बाबीवर कौरवांनी विचार करावा. त्यावेळी धृतराष्ट्राच्या अग्निशाळेमध्ये एक कोल्हा जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून सगळीकडे गाढवे ओरडू लागली. अन्य भयंकर पक्षीही अशुभ सूचक ओरडून गोंधळ करू लागले. तत्वज्ञानी विदुर आणि शकुनीने ही तो भयानक गोंधळ ऐकला. भीष्म, द्रोण, कृपाचार्य वगैरेंनी ही तो शब्द ऐकला. हा गोंधळ विदुराने धृतराष्ट्राला सांगितला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाले, अरे दुर्योधन, तू कुरुवंशांच्या सभेमध्ये आपल्याच कुळातील द्रौपदीला, पांडवांच्या धर्मपत्नीला आणून तिच्याशी पापपूर्ण व्यवहार करीत आहेस. धृतराष्ट्राने या प्रसंगावर विचार केला आणि द्रौपदीला सांत्वना देत म्हणाला, द्रौपदी, तू पुत्रवधू मध्ये सर्वश्रेष्ठ धर्मपरायण सती आहेस. तुला वर देण्याची माझी इच्छा आहे. तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे वर माग. द्रौपदी म्हणाली, जर आपण वरच देणार असाल तर धर्मानुसार आचरण करणारे महाराज युधिष्ठिर दासमुक्त व्हावे. धृतराष्ट्र म्हणाला, तू जसे म्हणतेस तसे होईल. आता तुला दुसरा वर देण्याची माझी इच्छा आहे. दुसरा वर माग. माझे मन मला दुसरा वर देण्यास प्रेरित करत आहे. द्रौपदी म्हणाली, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आपले रथ आणि शास्त्र सहित दासभवनातून मुक्त व्हावे. धृतराष्ट्र म्हणाला, खरेच तू आपल्या कुळाला आनंद देणारी आहेस. तुला जसे वाटते तसे होईल. आता तू तिसरा वर माग. तू माझ्या सर्व पुत्रवधू मध्ये श्रेष्ठ आणि धर्माचे पालन करणारी आहेस. मला वाटते फक्त 2 वराने तुला सत्कार होऊ शकत नाही. द्रौपदी म्हणाली, महाराज, लोभ धर्माचा नाश करणारा असतो, म्हणून आता माझ्या मनाने सर्व मागण्याचा उत्साह नाही. कारण वैश्यांना 1 वर मागण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय स्त्रिया 2 वर मागू शकते. क्षत्रिय 3 वर आणि ब्राह्मण 100 वर मागू शकतो. माझे पती दास बनून फार मोठ्या संकटामध्ये होते. आता त्यातून मी मुक्त झाले आहे. यानंतर ते पुण्यकर्म करून स्वतःचे कल्याण करून घेतील. त्यावेळी कर्ण म्हणाला, मी आतापर्यंत मनुष्यामध्ये ज्या सुंदर स्त्रीची नावे ऐकली होत आहेत त्यापैकी कुणीही आपले अद्भुत कार्य केलेले नाही.
पांडवांनी कौरव एक दुसऱ्याविषयी क्रोध भावनेने भरलेले आहेत। अशा वेळी ही द्रौपदी पांडवांना शांती प्रदान करणारी बनली आहे। पांडव नौका आणि आधार रहित होऊन पाण्यात गटकाळ्या खात होते, संकटाच्या अथांग सागरामध्ये बुडत होते, परंतु ही द्रौपदी त्यांच्यासाठी समुद्र पार करणारी नौका बनली आहे। कौरवांच्या मध्ये कर्णाचे हे बोलणे ऐकून असहनशील भीम मनातल्या मनात फारच दुःखी झाला आणि म्हणाला, अरे पांडवांचा उद्धार करणारी एक स्त्री झाली। अर्जुन आपली धर्मपत्नी द्रौपदीच्या शरीराचा बलपूर्वक स्पर्श करून दुःशासनाने तिला अपवित्र केले आहे। अर्जुन म्हणाला, भीम द्रौपदी सती आहे, तिच्याविषयी असे बोलू नकोस। दुःशासनच नीच आहे। नीच पुरुषांनी म्हटलेल्या गोष्टीची श्रेष्ठ पुरुष कधी उत्तर देत नाही। बदला घेण्याचा उपाय माहिती असून ती सज्जन पुरुष दुसऱ्याचे उपकारच आठवीत ठेवतात, त्यांच्याकडून केलेल्या वैर्याचे नाही। त्या साधू पुरुषाच्या स्वतःचा सर्वांकडून सन्मान प्राप्त होतो। भीम युधिष्ठिराला म्हणाला, महाराज जर आपली आज्ञा असेल तर येथे आलेल्या या शत्रूला मी येथे समाप्त करतो। आता आपल्या येथे विवाद किंवा उत्तर प्रत्युत्तर करण्याची आवश्यकता नाही। मी आजच या सर्वांना यमनोत्री पाठवतो, पण मग निश्चित होऊन पृथ्वीचे राज्य करावे। आपल्या लहान भावाबरोबर उभा राहिलेला भीम वरील प्रमाणे बोलून शत्रूकडे रागाने पाहत होता। त्यावेळी अर्जुन शत्रूकडे पाहणाऱ्या भीमाला शांत करीत होता, परंतु अंतःकरणात क्रोधाग्नी भीम जळत होता। डोळे रागाने लाल झाले होते, जणू विस्तवच बाहेर पडतोय की काय असे वाटून भीमाच्या तोंडाकडे पाहणे सुद्धा कठीण झाले होते। त्यावेळी भीमाला एका हाताने धरून युधिष्ठिर म्हणाला, यावेळी असे करू नको, शांत बैस। भीमाला शांत करून युधिष्ठिर धृतराष्ट्राकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज आपण आमचे स्वामी आहात, आम्ही आता काय करावे याची आज्ञा द्यावी। आम्ही सतत आपल्या आज्ञेच्या अधीन राहावे असे मला वाटते। यावर धृतराष्ट्र म्हणाला, युधिष्ठिर तू तुझे हरलेले सर्व धन घेऊन कुशलपूर्वक आपल्या राजधानीत जा आणि आपल्या राज्यकारभार कर। मी सांगतोय ते तुझ्या हिताचे आणि मंगलमय असेल। युधिष्ठिर तू धर्माचे सूक्ष्म गती जाणतोयस, तुझ्यामध्ये विजय आहे। तू वृद्धांची उपासना केली आहेस, जेथे बुद्धी आहे तेथे शांती आहे। तू शांत हो, झाले गेले विसरून जा। लोक दगड आणि लोखंडावर कुऱ्हाड चालवत नाहीत, कुऱ्हाड लाकडावर चालवतात। जो मनुष्य वैर विसरून जातो, गुणाकडे पाहतो, अवगुणाकडे दुर्लक्ष करतो, कुणाशी विरोध करत नाही, त्यालाच उत्तम पुरुष म्हणतात। सज्जन माणसे दुसऱ्याच्या उपकाराची आठवण ठेवतात, त्यांनी केलेल्या वैराची नाही, ते दुसऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्यात बदला घेण्याची भावना नसते। युधिष्ठिर नीच माणसे साधारण बोलत चालीत सुद्धा कटुपण बोलू लागतात, परंतु जे धीर आणि श्रेष्ठ पुरुष आहेत ते कुणी कटुवचन बोलले तरी सुद्धा तोंडाने कधी कठोर किंवा अहितकारक बोलत नाहीत। सज्जन आर्य मर्यादेचा कधी भंग करीत नाहीत, त्यांच्या दर्शनाने सगळे लोक प्रसन्न होतात। युधिष्ठिर कौरव पांडवांच्या सभेमध्ये तू श्रेष्ठ पुरुषासारखे आचरण केले आहेस। दुर्योधनाने जो कठोर व्यवहार केला आहे त्याची आत्ताचे वागणे तू मनात आणू नकोस। तू उत्तम गुण ग्रहण करणाऱ्या इच्छेने आपली माता गांधारी आणि आंधळ्या चोरट्याकडे पहा। मी जाणून बुजून या जुगाराला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मी आपल्या मित्रांना आणि सहृदयांना भेटू इच्छित होतो, आपल्या पुत्राचे बलाबल पाहू इच्छित होतो। तुझ्यामध्ये धर्म आहे, अर्जुनामध्ये धैर्य आहे, भीमामध्ये पराक्रम आहे, नकुल आणि सहदेवामध्ये श्रद्धा आणि गुरुसेवेचा भाव आहे। तुझे कल्याण हो। आता तू खांडव प्रस्थानास जा। दुर्योधनादी बंधूविषयी स्नेहभाव ठेव, तुझे मन नेहमी धर्मामध्ये ठेव। युधिष्ठिराचा आदेश स्वीकारून निरोप घेऊन युधिष्ठिर
धृतराष्ट्राचा आदेश स्वीकारून निरोप घेऊन युधिष्ठिर भावासहित रथावर बसला. द्रौपदी बरोबर इंद्रप्रस्थास निघाला. धृतराष्ट्राने पांडवांना निरोप दिल्यानंतर दुःशासन लगेच दुर्योधनाजवळ गेला. तिथे कर्ण आणि शकुनी बसले होते. दुःखाने पीडित होऊन दुःशासन म्हणाला, महारथी हो, आपण एवढ्या कष्टाने जी धनराशी प्राप्त केली होती ती सर्व आपल्या पितांजींनी नष्ट केली. त्यांनी सर्व धनशत्रूच्या हवाली केले. हे ऐकून दुर्योधन, कर्ण, शकुनी पांडवांचा बदला घेण्यासाठी विचार करू लागले. नंतर ते धृतराष्ट्राजवळ गेले. दुर्योधन म्हणाला, पिताजी, अर्जुना एवढा बल पराक्रम असणारा पुरुष या दुनियेत नाही. मला सगळीकडे नेहमी गांडीव धनुष्यधारी अर्जुन दिसतोय. मी इतका घाबरलो आहे की मला हजारो अर्जुन दिसत आहेत. हे सगळे नगरच मला अर्जुनमय झालेले दिसते आहे. एकांतात आणि स्वप्नातही मी अर्जुनाला पाहतो आहे असे वाटते. अर्जुनाशिवाय शत्रू पक्षातील मला कोणीच भय वाटत नाही. धृतराष्ट्र म्हणाला, अर्जुनाचा महान पराक्रम मला माहिती आहे. त्याच्याशी सामना करणे कठीण आहे. तेव्हा तू त्याचा काही अपराध करू नकोस. त्याच्याशी द्रुत क्रीडा, शस्त्रयुद्ध किंवा कटुवचनाचा उपयोग करू नकोस, कारण यामुळेच तुम्हामध्ये वाद उत्पन्न होईल. तेव्हा तुम्ही अर्जुनाशी प्रेमाने राहा. त्याच्याशी प्रेमाने राहिला तर तिन्ही लोकात तुम्हाला भीती राहणार नाही. दुर्योधन म्हणाला, जुगारामध्ये आम्ही पांडवांशी छळकपट केले होते, तेव्हा आता आपण दुसऱ्या उपायाने त्यांना मारून टाका, तरच आमचे कल्याण होईल. धृतराष्ट्र म्हणाला, पांडवाविरुद्ध कुठलाही अनुचित उपाय करू नका. तुम्ही त्यांना मारण्याचे यापूर्वी अनेक प्रयत्न केले आहेत, तरी सुद्धा पांडवांनी त्या प्रयत्नावर मात केली. ते प्रगती करीत पुढे गेले. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहपूर्वक व्यवहार करा. धृतराष्ट्राचा विचार ऐकून दुर्योधनाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, जे आपले अहित करतात त्या शत्रूला बिना युद्धाचे किंवा युद्ध करून कोणत्याही उपायाने मारले पाहिजे. महाराज, आपण पांडवांच्या धनाने सर्व राज्य लोकांचा सत्कार केला, त्यांना बरोबर घेतले आणि पांडवांशी युद्ध केले तर काय बिघडले? हे क्रोधित पांडव अस्त्रशस्त्र घेऊन रथात बसून विषारी सापासारखे आपल्याच कुळाचा संहार करतील. आता ते सगळी सेना एकत्र करण्याच्या उद्देशाने गेले आहेत. आम्ही त्यांचा तिरस्कार केला आहे, त्यामुळे ते आम्हाला कधी क्षमा करणार नाहीत. द्रौपदीला जे कष्ट दिले, अपमान केला, ते पाहून त्यांच्यातील कोण गप्प बसेल? तेव्हा आपण असे करूया, वनवासाची अट ठेवून पांडवांशी पुन्हा एक वेळ जुगार खेळूया. या उपायाने आपण त्यांना आपल्या अधीन करू शकू. जुगारात हरल्यानंतर त्यांनी किंवा आम्ही मृगचर्य धारण करून 12 वर्ष वनवास करायचा. आम्ही हरलो तरी किंवा ते हरले तरी असेच वागायचे. या अटीवर आपण जुगार खेळूया. हवे तर पांडवांनी फाशी टाकून खेळावे. हे आपल्यासाठी महान कार्य आहे. आपला विजय झाला तर आपण पुष्कळ राजे लोक आणि मित्रांचा संग्रह करावायचा, सेना वगैरेचा सत्कार करायचा आणि आपल्या राज्याचे मुळे घट्ट करायची. जर 13व्या वर्षी अज्ञातवासाची अट त्यांनी पूर्ण केली तर आम्ही त्यांना युद्धात पराजित करू. तेव्हा महाराज, आपण एवढा प्रस्ताव स्वीकार करावा आणि पांडवांशी पुन्हा एकदा युद्ध खेळू द्या. धृतराष्ट्र म्हणाला, पांडव लोक दूर गेलेले असतील तरी तुझी इच्छा असेल तर त्यांना त्वरित परत बोलवा. सर्व पांडव येथे यावेत आणि नवीन डावाला जुगार खेळावा. त्यावेळी द्रोणाचार्य, सोमदत्त आणि वाल्मिक, कृपाचार्य, विदुर, अश्वत्थामा, ययुष्व, भूरिश्रवा, भीष्म, विकर्ण या सर्वांनी धृतराष्ट्राच्या निर्णयाला विरोध केला. म्हणाले, आता जुगार खेळू नये, तरच सगळीकडे शांतता राहू शकेल. भावी दुःख पाहणाऱ्यांनी विरोध केलेला
तरी पुत्रस्नेहामुळे धृतराष्ट्राने पांडवांना दूध खेळण्यास बोलवण्याचा आदेश दिला। त्यावेळी गांधारी म्हणाली, आर्यपुत्र, दुर्योधनाच्या जन्माचे वेळी विदुर म्हणाले होते, हा मुलगा आपल्या कुळाचा नाश करेल, याचा त्याग करा। याने जन्माच्या वेळी कोल्ह्यासारखा आवाज केला होता, तेव्हा नक्कीच हा कुलनाशक आहे असे सर्व कौरवांनो तुम्ही तरी समजून घ्या। आपण आपल्याच दोषामुळे संपूर्ण कुळाचा संकटाच्या महासागरात ढकलू नका, त्याच्या स्वरात स्वर मिसळू नका। या कुळाच्या भयंकर विनाशाला आपणच भडकावू नका। शांती परायण पांडवांना क्रोधित करण्याचे साहस करू नका। आपणच सर्व जाणता आणि आठवणीतही ठेवता, परंतु हे आपणास स्मरण देत आहे, ज्याची बुद्धी वाईट आहे, ज्याला शास्त्र सुद्धा चांगले वाईट शिकू शकत नाही, मंद बुद्धीचा बालक कितीही प्रयत्न केला तरी वृद्धासारखा विवेकशाली होऊ शकत नाही। आपले पुत्र आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर हे सर्व मर्यादाचे उल्लंघन करून आपले प्राण गमावून बसतील। म्हणून आपण या दुर्योधनाचा त्याग करावा। क्रमशः वाचन ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। रामकृष्ण हरी।